की मला स्वतःची माझी सिक्युरिटी रात्री 12-12:30 वाजता अचानकपणे काढली। चिपळूणच्या घरची काढली, माझी वैयक्तिक काढली, मुंबईची काढली आणि अवघ्या 1 तासामध्ये घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून माझं घर जाळण्याचा प्रयत्न केला चिपळूणचं। त्याच्यामध्ये माझ्या घरामध्ये कोण होतं? फक्त माझा मुलगा होता, माझी पत्नी होती, माझी सूनबाई होती आणि 2 वर्षाची माझं छोटं घरामध्ये माझ्या मुलाचं बाळ होतं। आमची घरं तुम्हाला जाऊन तुमचं समाधान होणार आहे का? जाधव साहेब, आमदार योगेश कदमांच्या विरोधात अट कारस्थान रचण्याचं काम उद्धव ठाकरे करतायत असं रामदास भाई म्हणतायत। तुम्हाला काय वाटतं? रामदास भाईंसारखा रामदास कदमांसारखा दुसरा एवढा विद्वान माणूस दुसरं काय बोलू शकतो का? नेक टू सीएम त्याला तेवढीच अक्कल आहे। संजय राऊतांनी पत्र दिलं गृहमंत्री अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, पोलीस आयुक्तांना पत्र दिलं की त्यांनी म्हटलं की मला श्रीकांत शिंदेच्या मार्फत जीवे मारण्याचा जो गुंड आहे त्याच्याकडून मला धमकी येत होते असं त्यांना सांगितलं होतं। तुम्ही कशा पद्धतीने पाहताय, कारण की तुमच्या घरावर देखील अशा पद्धतीचा असं आहे की संजय राऊत साहेबांनी नुसते बोलले नाहीत तर त्यांनी पत्र देशाचे गृहमंत्री सन्मान्य अमित भाईंना लिहिलेलं आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसना ते पत्र लिहिलेलं आहे। देवेंद्र फडणवीसनी गृहमंत्री या नात्यानं त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेऊन चौकशी करायला पाहिजे होती, परंतु आज त्यांनी त्या पत्राची टिंगलटवाळी केलेली आहे, चेष्टा केलेली आहे। देवेंद्र फडणवीस जे बोलतात की हे स्टंटबाजी आहे, ही सिक्युरिटी मिळवण्याकरता पत्र आहे, आमची जी काही कमिटी आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती आढावा घेऊन ठरवत असते। देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात। मी आज पहिल्यांदा त्यांच्यावर असं बोलतोय, याचं कारण मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो की मला स्वतःची माझी सिक्युरिटी रात्री 12-12:30 वाजता अचानकपणे काढली। चिपळूणच्या घरची काढली, माझी वैयक्तिक काढली, मुंबईची काढली आणि अवघ्या 1 तासामध्ये घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून माझं घर जाळण्याचा प्रयत्न केला चिपळूणचं। त्याच्यामध्ये माझ्या घरामध्ये कोण होतं? फक्त माझा मुलगा होता, माझी पत्नी होती, माझी सूनबाई होती आणि 2 वर्षाची माझं छोटं घरामध्ये माझ्या मुलाचं बाळ होतं। आमची घरं तुम्हाला जाऊन तुमचं समाधान होणार आहे का? आमदार फोडून तुमचं समाधान होत नाही, आमचे कार्यकर्ते पळवून तुम्हाला समाधान होत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी आमची निशाणी पळवून तुमचं समाधान होत नाही, तुम्हाला आमचा पक्ष पळवून समाधान होत नाही। अशा वेळेला तुम्ही कधी रात्री 12-12:30 वाजता उच्चाधिकार कमिटीची मीटिंग कधी घेतलीत? आढावा कधी घेतलात? आणि मग जर तुम्ही आढावा घेतल्यापासून 2 तासाच्या आतमध्ये माझ्या घरावर हल्ला होतो, याचा अर्थ देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात। माझं तर त्यावेळी सभागृहात म्हणणं होतं की माझ्या घरावर हल्ला करण्याकरताच म्हणून तुम्ही आमची सिक्युरिटी काढलीत आणि म्हणून संजय राऊतांच्या बोलण्याचं आणि त्यांनी लिहिलेल्या पत्राकडे गंभीरतेनं पाहिलं पाहिजे, राज्यकर्ते म्हणून पाहिलं पाहिजे। विरोधी पक्षाच्या माणसांना मारून तुमचा पक्ष वाढेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो वाढणार नाही। या महाराष्ट्रातली देशातली जनता डोळस आहे, ती याचा न्याय करेल। संजय राउत जी ने पत्र लिखा है कि उनकी जान को धोखा है, श्रीकांत शिंदे का नाम लिया है। वहीं आज मुख्यमंत्री ने कहा है कि उनकी सिक्योरिटी को असेस किया जाएगा, उसके बाद निर्णय लिया जाएगा कि उसमें बढ़ावत की जाए या नहीं की जाए। ये मुख्यमंत्री ने नहीं कहा है, ये कहा है डेप्यूटी सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा है। मैंने वो सुना है, मैंने वो पढ़ा है, लेकिन देवेंद्र के बारे में मैं पहली टिप्पणी करता हूँ कि देवेंद्र जी ये झूठ बोलने में माहिर है, वो सबसे ज़्यादा झूठ बोलते हैं। मैं आपको याद दिलाता हूँ, जब मेरी सिक्योरिटी निकाली गई रात में 12-12:30 बजे, जब भी कहाँ इसका जायज़ा लिया गया था, जब भी कहाँ जो चीफ सेक्रेटरी की अध्यक्षता में के कमेटी होती है उसका रात में 12-1 बजे कहाँ जायज़ा लिया गया था? मेरी चिपळूण की सिक्योरिटी निकाली गई, मेरी पर्सनल सिक्योरिटी निकाली गई, मेरी मुंबई की घर की सिक्योरिटी निकाली गई। इसका मतलब देवेंद्र झूठ बोलते हैं। और मेरे घर पे पेट्रोल बॉम्ब डाल के जलाने का कोशिश किया, जब मेरे घर में सिर्फ मेरी पत्नी थी, मेरा लड़का था, मेरी बहू थी और मेरी 2 महीने की घर में पोती थी। कौन थे वो लोग? देवेंद्र फडणवीस। वो कहाँ ढूंढते नहीं। उन्होंने बवाल किया था, बवाल ऐसा किया कि भास्कर जाधव के लोगों ने ही स्टंटबाजी की है। अरे भास्कर जाधव जिंदगी में कभी स्टंटबाजी करता नहीं है। सच झूठ होता है वो सामने होता है, मैदान में होता है, एक। और दूसरी, और अगर भास्कर जाधव ने स्टंटबाजी की होती तो आरोपी कौन है वो अभी तक इसका अहवाल क्यों प्रदर्शित नहीं करते हैं?
मेरा चैलेंज है, मेरा दावा है, मेरा आह्वान है देवेंद्र जी को कि आप गृह मंत्री हो, मेरे घर के ऊपर जो जिन्होंने अटैक किया, पेट्रोल बॉम्ब फेंक के मेरा घर जलाने का जिन्होंने प्रयास किया, उनका नाम पर घोषित करो। नहीं तो मुझे यह कहना पड़ेगा कि आज आपके पार्टी में जो केंद्रीय मंत्री है, उन्होंने भारतीय जनता पार्टी चोरों की पार्टी, भारतीय जनता पार्टी गुंडों की पार्टी, भारतीय जनता पार्टी खंडनीखोर पार्टी, भारतीय जनता पार्टी ये गुंडों की पार्टी, ऐसे सब विशेषण लगाए थे। जब भी देवेंद्र ने उनको जवाब दिया था कि आप कौन हो, लेकिन मेरी पार्टी गुंडों की पार्टी नहीं है, मेरी पार्टी साफ सुथरी पार्टी है, ऐसा खुलासा देवेंद्र जी ने नहीं किया। वही लोगों से ये काम करवा के ले रहे हैं क्या, ये मुझे पूछना पड़ेगा। तो मेरा अनुभव ये है, तो संजय राउत जी का अनुभव भी वही होगा। सर, कल राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक हुई, शिवसेना पार्टी जो दी गई है नाम और चिन्ह, पहली बैठक कल शिंदे साहब ने ली, कैसे देखते हैं उसे? उसमें क्या देखना है, उनको उन्होंने बैठक ली उनके पार्टी की, मुझे देखने की जरूरत नहीं है, उनका वो देखे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।